बघितलं बाबाजी, काय लचके तोडलेत. पहाटे हल्ला झाला होता बाबाजी. आमसने यो हल्ला कुणी केला, का केला आणि कसा केला ते गुरु जिंगरोबा त्यांच्या दिव्य संदेशातून समज सांगत असतात आमसने. पण बाबाजी, इथं माणूस दगावलाय हल्ल्यात. थांबा, आम्हाला गुरु जिंगरोबांना आवाहन करू दे. लय महाभयंकर संकट आहे हे, आणि गुरु जिंगरोबा शक्तिशाली आहेत, महाशक्तिशाली तारणहार. तेच या महाभयंकर संकटातून आपल्याला वाट दावतील. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. रमाई पण नाही आणि बीट नाही. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात पडतं ते आम्ही समजून घेतलंय ना. याचा अर्थ असा की ह्या सकूमुळे घरातल्या घरात काही गोष्टी घडत असतात. पण आपण काय म्हणतो, जाऊ दे, आपलेच दात आणि आपलेच होठ. या सखूमुळे होणारं सगळं नुकसान आपण सोसलं. कित्येक वेळेला सखूच्या बाबतीत तू जे काही म्हणालास ते सगळं मान्य केलं, मनात नसतानाही मान्य केलं. निदान एकदा तरी तू बाबाजींचं ऐकायला नको का? ज्या अर्थी बाबाजी इथे येऊन सुचवून गेलेत की सखूसाठी जिंगरोबांची प्रार्थना करा, याचा अर्थ पुढे सखूच्या बाबतीत काहीतरी अघटित घडणार आहे हे बाबाजींना दिसलंय आणि म्हणूनच ते उपाय सांगून गेलेत. अगं यमुनाताई, तुझा विश्वास नसेल पण माझा आहे, कारण आपण पुन्हा पुन्हा प्रत्यय घेतलाय. कडकडकडाड तडतडतडाड बडबड पटाक. कडकडकडाड तडतडतडाड बडबड पटाक. कडकडकडाड तडतडतडाड बडबड पटाक. आपत्ती आहे, आपत्ती, महापत्ती, घनघोर आपत्ती. नरपशु आहे त्यो, नरपशु. म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा पशु. नरपशु? अख्ख्या गावाला गिळायला आला. माझे भक्त सोडले तर कुणी बी त्याच्या तडाख्यातून वाचू शकत नाही. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय बाबाजी, जय बाबाजी. आणि हे महाभयंकर संकट तुमच्या या गावावर स्वतःहून आलेलं नाही, आणलं गेलंय. कुणाकडून? नाव सांगा, आत्ता मुर्दा बसतो त्याचा. या नरपशुला तुमच्या गावात याला भाग पाडलं ते मनोरमेच्या सुनेनं, त्या सखून. काय सकून? मोठीच ड्युटी दिसते ती. गाव सखूच्या विरोधात जाणारच. अरे ती नरपशूच्या गुहेत गेल्यावर तो पिसाळणार नाही का? नाही रमाई, माझं बोलणं ऐकून तरी घे. गाव जावो न जावो, पण आपण कुणाच्याही विरोधात जायचं नाही. अरे आपण व्यापारी माणसं आहोत, आपल्याला इथेच राहायचंय, इथेच व्यवसाय करायचाय. तेव्हा माझं बोलणं मनावर कोरून ठेव. कोण आता मी? जिंगरोबा, गावाच्या भल्यासाठी पाचारण केले नागोजी बाबांनी. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. गावाच्या रक्षणासाठी, गावाच्या भल्यासाठीच आम्ही इथं आलो. कडकडकडाड तडतडतडाड पडपड पटाक.
त्या नरपशूला गावाच्या भल्यासाठी गोळे डांबून ठेवला, व्यसन बांधून ठेवली त्याची मुसक्या आवडल्या पारत्याच्या. पर त्या दिगंबरच्या उंडग्या बायकून त्या नट्या सकून त्याला गुहेत जाऊन डिवचलं. मग काय त्यो गप बसणार आहे वय? कवळला चेकळला पारतो, सकूच्या रक्ताला चटावला आणि तिला शोधत शोधत इथं तुमच्या गावात आला. आणि इथं त्याला तुम्ही गावला. या सकूमुळं अख्खं गाव संकटात पडलं. तुमचा काय भी अपराध नाही, पण तुम्हा समध्यांचे जीव दावणीला बांधले गेले त्या सकूमुळं. त्या नरपशूची दिवसा बाहेर पडण्याची शक्तीच आम्ही हिरावून घेतलीये. त्यामुळे दिवसा तुम्हाला धोका नाही, पण राज्याला सावध राहा. राज्याला सावध राहा. गुन्हेगार सकू आहे. त्या सकूमुळं निरपराधांचे बळी जातात. सकू गुन्हेगार सकू आहे. सकू आहे. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय नागोजी बाबा. जय नागोजी बाबा. म्हणजे गुन्हा सकूचा आणि शिक्षा आम्हाला. तिच्या पायी आपल्याला का तारास? आपला जीव का धोक्यात घालायचा? बाबाजीने सकूला लय समजवलं होतं, मठात पण आणून ठेवलं होतं, पण ती सकू ऐकतच नाही. नाही नाही, हे चालायचं नाही. आत्ताच्या आत्ता जाब विचारायला जाऊया. चला मग दिगूच्या घरी. अहो तो दिगूच आडवा यायचा. बायको आहे ना हो त्याची. अरे नकार घंटा नको वाजवूस. ते अडवाईल म्हणजे आपण काय फुटाण कोण का बसायचं वय? आत्ताच जायचं. वय वय, चला चला चला. जय जिंगरोबा. बोलवा सकूला. बाहेर अख्खा गाव जमलाय. होणारच होत. हे प्रताप आपल्याला भोवले, दुसरं काय. चला. सकू, हे बघ, तू इथून हलू नकोस. अजिबात बाहेर यायचं नाही. इथेच थांब. सकूला बाहेर बोलवा. सकूला बाहेर बोलवा. सकूला बाहेर बोलवा. मनोरमाबाई, अहो तुम्ही येऊन उपयोग नाही. तुमच्या सुनेला सकूला बोलवा. ती अपराधी आहे. शास्त्रानुसार तिचा न्याय व्हायला हवा. आम्ही तिला जाब विचारायला आलोय. तिच्यामुळे गावावर संकट आलंय. जीव जात आहेत लोकांचे. अहो तो एकाला चट्टामट्टा करतोय. नाही, आधी सकूला बाहेर बोलवा. बोलवा तिला आधी बाहेर बोलवा. सकूला बाहेर बोलवा. त्या नरपशूचे खोड काढून घरी लपून बसले वय. तिथं गावकऱ्यांचं लचकं तोडतोय तो नरपशू. हो मनोरमाबाई, अहो पदरार सकूला झाकू नका. बाहेर बोलवा तिला. आमच्या कर्जाची वसुली करताना कशा काटेकोर असता. आमचा जीव जातो इथं. बोलवा तिला. अहो, आधी काय ते ऐकून घ्या. हो, काय ऐका? काही ऐकायचं नाही. सखूमुळे आता या रुणकोच्या जिभा सुद्धा लांब झाल्यात. त्या गुहेतला नरपशूला दिवसले तुमच्या कारभारणीनं. हे आम्हाला ठाव आहे. आज एक गेला, उद्या दुसरा मरल. त्याला जबाबदार तुमची कारभारी नाही. तिला बोलवा. बाकी काय ऐकायचं नाही आम्हाला. आधी तिला बाहेर बोलवा. होय होय, आपण बोलू तिला, पण सगळ्यांनी असं एकत्र गलका करू नका. हा दिगू, सखूला बोलव बाहेर. आपण जे काही केलंय त्याचे किती भयंकर परिणाम झाले आहेत ते तिलाही कळू दे ना.
आणि स्वतःच्या वागण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायलाच हवी, नाही का? लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. बोलाव तिला बाहेर. दाराआडच उभी असेल. बोलाव. सखू, काय चाललंय हे? आमच्याच घरात येऊन माझ्याच बायकोच्या अंगावर धावाल? तो नरपशू आहे, पण तुम्ही तर माणसं आहात ना. एखाद्यावर मिळून तुटून पडायचं ही कुठली रीत? आणि एकतर्फी नुसते आरोपच करणार आहात का तुम्ही? मग आम्ही कधी बोलायचं? सखूला बोलवा असं चाललं होतं, बोलावलं. मग आता आम्हाला बोलू द्याल की नाही? इथं आमच्या जीवावर बेतलंय, याला जबाबदार कोण? इथं जर आमच्या मुंडा मुरगेला जात असतील तर आम्ही गप बसणार आहे वय? आणि मनोरमाबाईच्या सुनेकडून ही अपेक्षा नव्हती. आमच्या प्रतिष्ठेची लक्तर अखेर वेशीवर टांगलीसच ना. आता आमच्याकडे काय बघतेस? तुझा तोंड उचकट ना. दिगू कशाला? तूच बोल ना. नरपशूने गावावर हल्ला केला याचं मला खूप वाईट वाटतंय, पण कृपया तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी नरपशूच्या गुहेत गेले होते, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच ठाऊक नव्हतं की ती नरपशूची गुहा आहे. मी फक्त माझे दागिने शोधायला गेले होते. मी त्याला डिवचायला किंवा आव्हान द्यायला गेले नव्हते. बंदूक कोणी केला? उलट कसा बसा जीव वाचून मी सुद्धा गुहेतून पळाले. काही बोलू नकोस. तू गुहेत गेली होती, तुला शोधायला तो नरपशू गावात आला होता, हे खरं आहे? तेवढंच सांगा. हो भास्कर बुवा, ऐका ना. सखू तेच सांगते, पण तुम्ही तिचं वय बघा आणि तुम्ही किती आहात ते बघा ना. तिला जरा बोलू द्या. सखू बोल, तू घाबरू नकोस. आपण काय केलं ते सांग ना यांना. त्या नरपशूला आम्ही इथूनच परतवलं, कारण सखूला गुहेत एक गोष्ट समजली होती. सखू, एकतर तो नरपशू दिवसात गुहेच्या बाहेर येतच नाही. ते माहितीये, यात काय नवीन सांगितलंस? बाबाजींनीच आपल्या तंत्रशक्तीने त्याची अशी अवस्था केली की तो दिवसा बाहेर पडणारच नाही. हे सगळ्या गावाला माहिती आहे. हा, म्हणजे बाबाजींनीच या लोकांना भडकवून इथे पाठवलंय. बरोबर आहे, बरोबर आहे. थांबा. नरपशू फक्त रात्रीचा बाहेर पडतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आगीला घाबरतो. तुम्ही रात्री घराबाहेर मशाली जळत्या ठेवा आणि जर बाहेर पडला तर मशाल बाळगा. तो तुमच्या जवळ पण येणार नाही. आणि हात दाखवली तर पळून जाईल. रात्री आमच्यावर पण त्यांनी हल्ला केला, पण आम्ही तेव्हा पण तेच केलं. त्याला हात दाखवली तसा नरपशू पळून गेला. असं आहे वय? हा उपाय चांगला आहे. त्याला आग दाखवणं कठीण नाही. तशा बी रात्री मशाली जाळतोच आपण. बरं झालं आलो आपण इथं. तंटा करण्यापरीस उपाय घेऊन जाणं चांगलंच. होय दिगुशेठ, तुमच्या कारभारीनं उपाय चांगला सांगितला. एकदा हा करून बघूच. आजकाल कुठल्याही गोष्टीवर समाधान होतं. लोक विचारच करत नाही. नरपशू आहे ना तो,
त्याच्या एका फुंकरीत मशाल विझून जाईल. ही काय सांगते? बुवा ते बघू. चला सखूबाई येतो. तोडगा सांगितलात आम्ही आभारी आहोत. चला चला बुवा निघू. चला. चला रे. शिव्या शाप घेऊन आले होते, आता उदो उदो करत गेले. वैर्या पाण्या लगेच अशी वाट करून देतात की नाही, तशी नरपशूच्या विषयाला मी अशी वाट करून दिली का समध्यांची बोट आता सखूकडे वळली. नरपशूने गावावर हल्ला केला, त्याची समधी जबाबदारी सखूची यावर शिक्कामोर्तब केलंय मी. आता बघ गावकरी कशी सखूची वाट लावतात. बाबाजी आपली चूक झाली. ए भुसनाळ्या, माझ्या चुका काढतो काय रे बुजगावण्या? जास्तीची अक्कल आली तुला? काढू का असंच भाजून काढू का बेडूक करून चिखलात फेकून देऊ? तसं नाही बाबाजी, गावकऱ्यांनी सखूला घेरलं होतं तर नरपशू आगीला घाबरतो. हा उपाय सखूने गावकऱ्यांना सांगितला, त्यामुळे समजा पलटलं. बघा गावकऱ्यांच्या नजरेमध्ये सखू मोठी झाली. खरं म्हणजे हे रस तुम्ही सांगायला हवं होतं ना. सगुनी सांगितलं, गावकऱ्यांना सगुनी सांगितलं. चांगलंय किमान चांगलंय. कशा पायी वर घ्यायचा म्हणजे पण अरे खोळ्या, आम्हाला सखूच्या हातूनच नारळ वाढवायचा होता. बरं झालं की सखून स्वतःच्या तोंडानं हे गुपित गावकऱ्यांना सांगितलं. आता बघ कशी तोंडावर पडते ती. फक्त त्यो नरपशू आमच्या तावडीत गावायला हवा. पण तुम्ही गुहेत गेला होता ना? अरे पर तो नव्हता ना तिथं. मग आता शोधायचं त्याला. शोधा, समध्यांनी शोधा, समधीकडे शोधा. हा आपली समधी माणसं पाठवून दे. जा जा. बैऱ्या, आम्ही आमच्या खोलीत जातोय, आराम करतोय. कोणी बी आलं तरी पाठवू नका. त्रास नका देऊ मला. जी बाबाजी. त्रास नका देऊ. जिंगरोबा, जय जिंगरोबा. माझ्या मागे येऊ नको, माझ्या मागे येऊ नको. जायतून जायतून मी म्हणतो ना, जायतून जायतून. मला हात जरी लावला ना तरी जीव घेईन तुझा. जिंगरोबा शपथ सांगतो, सोडणार नाही तुला. काय काय बोलतोय? खाणार नाही. तुझ्यामुळं मला काय होणार नाही. तू काय करणार नाही मला. अरे मग कशाला आला इथं?
काय हे म्हणजे अरे चप्पल घर 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 चप्पल लपायचं काय लपायचंय तुला लपायचंय होय तुला आम्हाला की इथे लप यो माझा मठ आहे कोणी काय करणार नाही तुला इथंच लपतो हा आजपर्यंत फक्त घरात हैदोस घालत होती पण आता आता उभा गाव हिच्या विरोधात शंख करतोय. तर काय तसंही तुम्ही सगळेजण मला शिव्या घालताच पण अख्खा गाव मला नावं ठेवत जाब विचारायला दारात कधी आला नव्हता. हो बाई, या सखूमुळे आज आपण सगळ्यांनीच मार खाल्ला असता यात काही शंकाच नाहीये. काका, काल नरापासूनही आपल्याला मारलं, आज लोकांनी आपल्याला मारलं असतं. काल रात्री काय झालं का झालं हे सगळ्यांना नीट ठाऊक आहे. तरी आज परत सखूलाच दोषी धरताय. सगळ्यांची स्मरणशक्ती इतकी क्षीण झालीये का? आम्ही काहीच विसरत नाहीये देगू, पण तू सुद्धा काही विसरू नकोस. मी काय आता बाहेर जाब विचारायला आलेल्या लोकांमध्ये आपले रुणको सुद्धा होते. ज्या देणेकरांना आपण जाब विचारायचो ते आज आपल्याला जाब विचारत होते. एवढी हिंमत कुठून आली रे त्यांच्याकडे? कुणामुळे? याचं मूळ काय आहे? तर ही सखू त्या नरपशूच्या गुहेत गेली तेव्हापासूनच हे सगळं सुरू झालंय ना. पण रमाई सखू दागिने शोधायला गेली होती, त्या गुहेत नरपशू निघाला. ती त्या नरपशूला भेटायला गेली नव्हती आणि दागिने तर मी सांगितले म्हणूनच शोधायला गेली होती, असंच ना? अरे किती किती बायकोच्या आहारी जाशील? तुम्हालाच दोषी ठरवतोयस. रमाई हे बघ, का कुणासाठी कशासाठी यापेक्षा त्या मधमाशाच्या पोळ्यावर दगड तर सखूनेच मारलाय ना, हे तर मान्य आहेच ना तुला? आतापर्यंत फक्त घरात गोंधळ घालत होते पण आता गावात व्यापारात सुद्धा स्वतःची कीर्ती पसरवायला लागलीय. पण आपली अपकीर्ती नक्कीच होणार नाही रमाई. उलट सखूने त्या नरपशूचा सामना आग वापरून कसा करायचा ते सांगितलं. गावकऱ्यांना नरपशूपासून सुटकेची वाट मिळाली ती सखूमुळे. आता सगळे तिचे आभारच मानतील. आणि बघ, आज रात्री सगळे मशाली लावतील.